500 रुपये लागतात तिथं. सर्व आवाज राहायला लागतंय ट्रॅक्टर लोक अडवतात. तहसीलने 10 किलो अर्ज कोणते काही सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र. मी उद्धव फंगाळ, विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. मेहकरच्या रेस्ट हाऊसवर आहे मी आता. शेतकरी बांधव आहेत आपल्या पाठीमागं आणि शेतकरी आले असतील याचा अर्थ शेतीविषयीच काहीतरी विषय असेल बहुतेक. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून येतात, वेगवेगळे प्रश्न आहेत त्यांचे. कायमस्वरूपी काही कोणतंही सरकार आलं तरी प्रश्न काही सुटत नाहीत त्यांचे. आणि लोकप्रतिनिधी जे आमदार खासदार मंत्री संत्री असतात त्यांच्याकडून बी पाहिजे तसे काही प्रश्न सुटत नाहीत. शेत रस्ते आणि पांदण रस्ते हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आहे, म्हणजे दरवर्षीच ते प्रश्न येते, एका वर्षाचा विषय नाही तो. आणि शासन योजना काढतंय, कुठं निधी देतंय, कुठं म्हणतंय योजना शेतकऱ्याचे रस्ते करून द्या, आडू नका. हे फक्त कागदी घोडे नाचवणं चालू आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्याला अनेक ठिकाणी शेत रस्ते पांदण रस्ते महसूल विभागाकडून वेळेवर करून देण्यात येत नाही. फक्त तारखेवर तारखा येतात. अर्ज करा, तुमची तक्रार करा. गावात ते शेतकरी बिचारे भांडणं करतात. यांच्या रेकॉर्डवर म्हणजे महसूलच्या रेकॉर्डवर इंग्रज काळापासून शेत रस्त्याची शिवरस्त्याची नोंद असते जुनी रोज. कोणताही शेत असलं किंवा काही असलं तरी तिथं 100% शेत रस्ता असतोच. महसूल विभागानं युद्ध पातळीवर हे रस्ते मोकळे करून द्यायला पाहिजे होते आतापर्यंतच, पण ते करून दिलेले नाही. शेतकरी बेजार येतं बिचारे. रोज तहसीलला जातात, येतात, पुढची तारीख भेटते, 2 महिन्यात भेटते, 4 महिन्यात भेटते आणि ते काय शेत रस्ते मोकळे होत नाहीत. मग कसं होतंय, पर्यायानं यायचे गावामध्ये भांडणं होतात. धुऱ्या असतात, कोणी जाऊ देत नाही, कोणी अडवतंय, माल येत नाही, मग मारामाऱ्या होतात, पोलीस स्टेशन पर्यंत जातात. आणि महसूल विभाग त्याच्यानंतर मग हालचाल करते की चला आम्ही तुमच्या रस्त्याची काहीतरी भानगड पाहतो. पाहणी करतात, जातात, येतात आणि परिस्थिती जैसे थेच राहते. लोक परेशान येतं. पहिल्यासारखं पिकं येत नाही, पीक आलं इकून तिकून तर बाजारात भाव नाही तर. आणि शेतात असलेलं पीक घरी कसं आणायचं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पहिले बैलगाडी होते, छकडे होते, तर मग रस्ते लहान होते. आता ट्रॅक्टर झाले, वाहनं झाले, पण रस्ते अरुंद झालेले, म्हणजे धुरे कोरल्या गेलेले आहेत. कोणी खून मागं पुढं करतंय, असं प्रत्येक ठिकाणी सुरू झालेलं आहे ते. पण जे मूळ रस्ते आहेत पहिले 12 फूट 15 फूट साखळीचं होतं पहिले, साखळीचं, आता बी साखळीचं असेल ते, तसे रस्ते काही मोकळे करून दिले नाही महसूल विभागानं. आणि एक आंदोलनाची भूमिका आंदोलन सम्राट जे येतं गजानन भाऊ बोरकर त्यांच्या माध्यमातून टावर आंदोलन या 8-15 दिवसामध्ये करण्यात येणार आहे. मेहकर तालुक्यातील जे शेतकरी येतात 2-3 दिवसापासून गजानन बोरकर या शेतकऱ्यांच्या संपर्कामध्ये आहे. त्याची मिटिंग झाली, पहिले अगोदर मिटिंग झाली त्यांची, काय झालं असेल ते अंतर्गत मिटिंग असते त्यांची, पण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेणार आहोत. आणि शासनानं म्हणजे महसूल असेल, पोलीस स्टेशन असेल, गाव पातळीवरचे काही प्रकरण असतील, त्यांनी एकत्रित येऊन समन्वय साधून आपला शेतरस्ता या लोकांना दिला पाहिजे. त्यांच्याच कामी येतो शेतरस्ता दिला म्हणजे बाहेरचे लोक काय तिथं वाहनं घेऊन जाणार नाहीत, त्यांच्याच कामी येणार आहे. तो समन्वयाची भूमिका घेऊन आणि महसूल विभागानं युद्ध पातळीवर काम करू. महसूल विभाग फक्त टाळाटाळ करते, कागदी घोडे चालू आहेत, रेकॉर्ड चालू आहे, महाराजस्व अभियान चालू आहे आता प्रत्येक खेड्यामध्ये. 2-4 दिवस 8 दिवस घेतील, ते रेकॉर्ड करतील, अहवाल पाठवून देतील आणि परिस्थिती जैसे थेच. आपला राग महसूल विभागावर नाहीये की बा अधिकाऱ्याच्या विरोधात तुम्ही बोलायला लागले, बिलकुलच नाही. तुमचं कर्तव्य आहे ते, तुम्हाला शासनानं पगार त्याच्यासाठी दिले. हे लोक परेशान आहे. सगळी महाराष्ट्राची म्हणल्यापेक्षा देशाची उलाढाल जी आहे का नाही ती शेतकऱ्यावरच चालती. तुम्ही आम्ही जे इथं उभे येतं, अधिकारी पगार घेतात, मंत्री संत्री गाड्यामध्ये हिंडतात, ते या लोकांमुळेच, शेतकऱ्यामुळं. आणि त्यांच्याच बेजाऱ्या आहेत. बाकी त्याच्यासोबत बोलूया आपण. कोण बोलणार आहे पहिले? बर, काय नाव तुमचं? विठ्ठल आनंदा तायडे, राणा हिवराश्रम. बर, काय म्हणलं तुम्ही आता कशासाठी आले? हे कल्याणेश्वर शेत आहे आमच्यावालं. बर, तर तिथं ते शिवरस्ता सरकारी रस्ता अडवेले. 4-5 वर्ष झाले की आम्ही तहसीलकडे अर्ज केले 2दा-3दा, पण ते तहसीलदार करते त्याचे काय मेळ बसून नाही राहिला. ते काय मोकळं करून देऊन नाही रस्ते आम्हाला ते. आणि समोरचे माणसं इकडून जाऊ नका म्हणतात आणि ते इकडं म्हणताय की इकडून बी जाऊ नका म्हणतात. हे असं आमचं समस्या चालू आहे. आम्हाला इकडं कल्याण इकडून लांबून इकडून उसराम फाटा इकडून 2-2, 4-4 हजार रुपये लागते माल न्यायला.
आणि तिथून नांद्रा फाट्याहून जवळ आहे आम्हाला 3 किलोमीटर गाव आहे आमच्यावालं. बर हा. मग कसा मार्ग निघाला होता काय आता हे शासनानं करा पाहिजे आता काही ना काही. शासनानं म्हणजे कोण शासन लय मोठे हे तहसीलदार आणि तहसीलदार तहसीलदार हो. हे आमदार वगैरे जे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असतात हो गावातले सरपंच निवडून देतो आम्ही की आपले काम त्याने करावं सांगितलं तुम्ही. पण ते या लोकांनी काय हा, करावं? त्याने ते- आम्ही दोन त्याच्याकडे मिनिटं. पण गेलतो. हा. सरकार म्हणजे हेच लोक आहेत हो. सरकार म्हणजे मुख्यमंत्री येईल का तिथं हो नाही बर. सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य त्याच्यानंतर आमदार त्याच्यानंतर खासदार हे जे लोक आपण मतदान करतो का नाही हो ते या लोकांनी करून द्यायला पाहिजे. सरकार म्हणजे हेच लोक. आपण काही मुख्यमंत्र्याकडे जाऊ शकत नाही आपण गरीब लोक नाही 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 बरोबर. आपण जाऊ शकत नाही हो तिकडे. हो हो. या लोकांनी ह्या गोष्टी सोडायला पाहिजे का नाही. ते काय सुटत नाहीत साहेब ते काय नाव आहे तुमचं? सिंधुबाई प्रल्हाद गवई गाव नागझरी. नागझरी. हा. बरं शेतीचं असेल तुमचं हो किती वर्षापासून आता हे? बापा बऱ्याच दिवसापासून आहे साहेब. 4-5 वर्ष झाली. हो पहिले होतं का असं जुनं? नाही तुम्हाला भरपूर दिवस झाले आता. जुनं होतं. जुनं काय होतं बरं नेमकं आता? जुनं म्हणजे सरळ रस्ता होता बापा नांद्रा फाट्यावर कंबर खेडते नांद्रा फाटा. बरोबर. आता तिथला रस्ता अडवला. हम्म. मग आता लय मोठ्या जाग्यात नाही हो थोड्याच जाग्यात अडवेली. आमच्या रस्त्यापासून इकडं खुल्लं हम्म. आणि इकडून इकडं खुल्लं थोड्या जाग्यातच ते रस्ता अडवेली साहेब. तहसीलदार साहेब काय म्हणतात मग? गेले असं ना तिकडे अर्ज घेऊन काही ये रे येतो ना, या लागलो तुम्हाला काय अर्ज केले असतील ना तिकडे? केले भरपूर अर्ज केले. किती वर्ष झाले आता बरेच दिवसापासून दरवर्षी चक्रा मारणं चालू आहे. म्हणजे काम धंदे सोडा आपल्या नाही तर तहसील तहसीलमध्ये काय आहे का नाही? हो या तुम्ही पुढे बोला या ना पुढे. यायला बोला त्याला नाही बोलता. बरं. त्यांना बोलता. काय नाव आपलं? मी सुधा मानंदा गवई बरं. राहणार नागझरी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा बरं. वय 67. हम्म. माझ्या शेताचा शिवरस्ता सरकारी शिवरस्ता इंग्रजाच्या काळापासून हम्म. श्याम देवकर आणि गजानन धांडे हम्म. यांनी अडवलेला आहे. बरं. आणि हा रस्ता मुद्दाम हेतू पुरस्पर म्हणजे आम्ही SC मागासवर्गीय असल्यामुळं हम्म. त्यांनी हा रस्ता जवळजवळ 7-8 वर्षापासून अडवलेला आहे. बरं. आणि रस्त्यामध्ये विहीर खोदून हम्म. त्या विहिरीतला जे मटेरियल आहे ते पूर्ण उंच ढिगारा केलेला आहे. हम्म. आणि आता यंदा पुन्हा जाऊ नये म्हणून त्यांनी शेतामध्ये ऊस पेरणी केली. शेजारीचे दोन्ही शेतकरी शेतामध्ये जाऊ देत नाहीत आणि माल आणण्यासाठी नेण्यासाठी पेरण्यासाठी सगळ्यासाठी तकलीफ होते. आणि तिथं कोणीही मदत करत नाही. सरकार म्हणजे हे तहसीलदार येतात जातात ते तहसीलदार त्याचेच माणसं येतात. आम्ही केस केली केसमधून त्याने ते कोरोना काळामध्ये केसचे ते जायगुडे मॅडम होती त्यांनी चुकीचा निर्णय दिला आणि चुकीच्या निर्णयामुळे आमच्या समोर कोणताच पर्याय राहिला नाही. आम्ही SDO कडे तक्रार केली. त्यांनी सुद्धा ते तहसीलचाच निकाल जाहीर केला आणि निकाल असा देण्यात आला की ज्या ठिकाणी रस्ता अडवलेला आहे त्या ठिकाणचा निकाल दिला नसून ज्या ठिकाणी रस्ता अडवलेला नाही ज्या ठिकाणी मोकळा आहे त्या ठिकाणी खुलं करा असा आदेश देऊन आमची दिशाभूल करून आमचा रस्ता कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. आणि ते शेतात जाऊ देत नाही. जाण्याचा प्रयत्न केल्यास 2-3 वेळा मला मारण्याचा प्रयत्न केला. खून करू मर्डर करू अशी भाषा बोलतात. आणि आम्हाला म्हणजे अजिबात तिकडे तुम्ही इकडे दिसायलाच नाही पाहिजेत. तुमचे शेत इथं कशाला पाहिजेत. तुमचं 67 वर्ष वय आहे. हो काही नोकरी वगैरे केली तुम्ही अगोदर पुढे होते का सर्व्हिसला वगैरे काही? हो मी फॉरेस्ट मध्ये होतो. फॉरेस्ट मध्ये होते का? शेतकऱ्याला जात धर्म असते का? राजकीय पक्ष असते का शेतकऱ्याला? प्रत्येक माणसाजवळ शेती आहे. जनरल विषय समजा आपला आहे का नाही? हो तुम्ही बोलताना एक मागासवर्गीय वगैरे बोलले 1-2 शब्द थोडेसे. हो शेतकऱ्याला तसं काही नाहीये. शेतकऱ्याला काय नाही पण आहे का नाही? त्याच्यामुळे होऊन राहिलं ते. धर्म प्रत्येक माणसाजवळ 1 एकर 2 एकर 5 एकर 10 एकर शेती आणि प्रत्येकाची परिस्थिती अशीच आहे. तुम्ही सर्व ठिकाणी जाऊन बघा परिस्थिती अशीच आहे. हे काम कसं आहे माहितीये काय? तहसीलदार आणि पोलीस या दोघांनी मिटवायला पाहिजे. तुमचे वाद गावात व्हायला लागले का नाही? जुना रोड आहे का नाही आपला इंग्रजाच्या काळापासून शिवरस्ता आहे, सरकारी शिवरस्ता. कार्यालय असेल कृषी कार्यालय असेल पंचायत समिती असेल हे शेतकऱ्यासाठी येतं. हे कार्यालय कशासाठी येतं? हे शेतकऱ्याला काही अडीअडचणी आल्या काही आल्या तर तुम्ही सोडवा बा जाऊन तिथं त्याच्यासाठी हे लोक येतात. पण हे करत नाहीत. हे करत नाहीत. हे फक्त दिशाभूल करतात. या पुढे माझं नाव सुधाकर गोविंदा इंगळे राणा पिंपरी माळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा. माझी केस चालू होती तहसीलमध्ये.
जवळजवळ आता दोन वर्ष झाली या केसला. मागची केस पण होती, पण मागे माझ्याकडून काही निकाल लागलेला नाही. माझी शेती एका साईड म्हणजे असं म्हणजे भावबंदाची शेती आहे, त्याच्यात चुलत भावाजवळची घेतलेली आहे पूर्वीपासून. आणि पूर्वी जे माझे आजोबा होते ते असे म्हणजे साध्या भावनाचे लोक होते. पहिली वहिवाटी रस्ता पडेल होता, पहिल्या गाड्या येत होत्या, त्याला वाटलं रस्ता मांडून घ्यायचा नाही. बरोबर. त्यानं शेती विकत घेतली, पण रस्ता काही मांडून घेतला नव्हता. आम्ही प्रेमानं 2-3 वेळेस त्या माणसाला म्हणलं किंवा आम्हाला जाऊ दे, नाही म्हणत आहे तो माणूस, जाऊ देत नाही वा. तर मग आम्ही तहसीलमध्ये केस दाखल केली. आता भांडणं करायचे, आता पोलीस स्टेशन जे तयार असते कशा करता असते, जनतेच्या सुरक्षेसाठी की भांडणं होऊ नये म्हणून, वाद होऊ नये म्हणून याच्यासाठी ते बनलेलं असते. आणि आपण त्या शासनाच्या याच्यात गेलो नाही, म्हणजे कसं भांडणं केले नाही. आपल्याला वाटलं शासन आपल्याला काय जे ते योग्य निर्णय आपल्याला देईल या दृष्टीने आम्ही कागदपत्र तयार केले तहसीलमध्ये. तर हे लोक काय करतात, तारखेवर तारीख देतात, येऊन पाहत नाहीत. आणि आता मागे मी द्यायला 2दा वेळेस तारीख होती, म्हणलं तहसीलदार साहेबाला मी म्हणलं, साहेब तुम्ही आता तुमच्या डोळ्याने येऊन बघा, सविस्तर तुम्हाला योग्य वाटते का. मी सेंटरला आहे, तो माणूस तिन्ही बाजू नाही आणि मला जाऊ देत नाही. तर मग ते म्हणत मी येईल, ते काय आलेच नाही. त्याच्यानंतर मी गजानन भाऊ बोरकर यांना भेटलो. मला माहित झालं असं जसं द्यायचं एक विषय जसं आंदोलन करते म्हणून. म्हणजे माझा संताप वाढला, मी कटाळलो ना, चक्रा मारू कटाळलो त्यांच्या. मी गजानन भाऊला भेटलो, त्यांनी मला सांगितलं सविस्तर. मी एक दिवस गजानन भाऊला घेऊन गेलो ऑफिसमध्ये, तहसीलमध्ये गेलो साहेबासोबत. त्यांनी मला नेलं, सांगितलं. साहेब मला एवढं सांगितलं, साहेब एवढे म्हणत, तुम्ही मी सोमवारपर्यंत तुमच्या शेतात येतो. तर आता त्यानं खुर्ची सोडली, काल ते माझ्या शेतात आले, पाणी करून गेले, पण त्याचा अहवालच मला समजला नाही. आता नुसते पाणी करून गेले, एक तर त्या समोरच्या माणसाला काही सांगितलं नाही, आम्हाला काही सांगितलं नाही. मग आता ते माझं शेत पडीत पडेल, आता त्याची नांगाडटी करणं, त्याला मशागत करणं कशी करायची, आणि पाऊल वाटणं शेती होत असते का, मला हे म्हणायचं. कोण बोलणार पुन्हा? हो बोलता का? बोला आपल्या साध्या भाषेत बोला ना. मी कळंबेश्वरचा रहिवासी आहे. माझं नाव रामदास सखाराम भाकरे. आमचा कळंबेश्वर मुंदेफळ हा गावजोड रस्ता आहे, आमच्या शेतकऱ्यांना अडवला. तर आम्ही 2 वर्ष केस लढलो तहसीलमध्ये. आता आमचा निकाल आहे 31 जुलै 2025. म्हणजे आता जवळजवळ 10 महिने झाले या निकालाला. अजूनपर्यंत ते खुल्ला करण्याची कारवाई काही झाली नाही. तहसीलमध्ये गेलो तर ते तहसीलदार त्यांच्या हाताखालचे लोक म्हणतात आम्ही खुल्ला करून द्यायला कागदावर. पोलीस स्टेशनला गेलो की आम्हाला सुरक्षा द्या, आम्हाला जेसीबीनं रस्ता तयार करायचा. हा 33 फुटाचा रस्ता गावजोड रस्ता आहे. मेकर तालुक्याच्या नकाशामध्ये 135 नंबरचा रस्ता आहे. आणि शेत शिवार रस्त्यात सुद्धा नकाशात सुद्धा डबल डॅशचा रस्ता आहे. तो काय असा बांधावरचा रस्ता नाही. आणि दिला नाही. आणि पोलीस स्टेशनला गेलो मग आम्ही की आम्हाला सुरक्षा द्या, आम्हाला जेसीबीनं रस्ता करायचा. तर ते म्हणतात त्याने अडवला, तुमच्याजवळ पुरावा काय, म्हणजे पर्यायानं तुम्ही आधी भांडणं करा, एकूण एकाची डोक्षे फोडा, अदावती लावून घ्या, आणि नंतर आम्ही येतो तिथं. हे पोलीस स्टेशनचं सरळ धोरण आम्हाला वाटलं. मग आता हा न्याय आम्ही कोणाकडे मागायचा, म्हणून मी गजानन भाऊ बोरकर यांना मी भेटलो. ते भेटले आम्हाला एक दिवस तहसीलमध्ये. ते म्हणत आपण आंदोलन करणार आहे. मग आता हा आंदोलनाचा पर्याय आम्ही थकून निवडला. या गजाननराव तुम्ही आता सांगा. नमस्कार, मी गजानन बोरकर. म्हणजे भरपूर शेतकऱ्यांचे मला फोन आले की बा आमचा रस्ता तहसीलदार असो, SDO असो, हे आम्हाला फक्त तारखा देतात. कोणाचा निकाल लागला तर फक्त कागदावरच निकाल आहे. कोणाला बसून ठेवतात दिवसभर, संध्याकाळी सीमारान घरी जा. मग सर्व लोकांना मध्ये त्यांची जी समस्या आहे ती सांगितली. मग त्यांना म्हणलं एक काम करा, आपण मिटिंग ठेवू. आम्ही आज मिटिंग ठेवली रेस्ट हाऊसले. मिटिंग मध्ये आम्ही ठरवलं की बा आता आपण आंदोलन पुढचं करू. तारीख काय आमची ठरली नाही निवेदनाची. तर ह्या लोकांना जर न्याय जर मिळत नसेल तर मी टावरवर जाऊन आंदोलन करणार. ओळख आहे आपली पहिले? हो, ओळख आहे. मी विठ्ठल गिलोरकर, मुंदा, लोणार. आता शासनामध्ये जे महसूल मंत्री आहेत बावनकुळे साहेब, त्यांनी तशा प्रकारचं एक घोषणाच करून टाकली की जे पाणीचा जो रस्ता असेल तो आपल्याला मोकळा करून द्यायचा, अशा प्रकारचा तो नियम ठरला. आणि परिस्थिती कशी आहे की हा जो नियम आहे, हा नियम जरी जनरल जरी काढला असला
तरी पण जे जे सत्तेमध्ये जे लोक भाग घेतात किंवा जे नेहमी करता अग्रेसर असतात त्यांनाच तो तशा प्रकारचा कायदा लागू होत असतो, चालत असते. कारण काय की आता आपण जरी म्हटलं की हे प्रशासनातले जे लोक येतं, हे प्रशासनातले लोक काम करत असताना हे शासनाचे लोक मुख्य बसत नाहीत. त्यांना कुठतरी हे सांगतात की बाबा हे अशा प्रकारचं करा, ते त्यांचं ऐकू नका, यांचं ऐकू नका, अशा प्रकारचा तो कार्यक्रम राबवला जातो. जेव्हा कुठतरी इकून गजानन भाऊ बोरकर सारखे जेव्हा कुठेतरी दट्ट्या मिळतो तेव्हाच तो न्याय मिळतो, अशा प्रकारचं मला चित्र आढळून येते. मामा एक प्रश्न, तुम्ही सांगला की सत्तेच्या लोकांची कामं होतात, हो असं तुमचा बोलण्याचा अर्थ येतो. हो मग विरोधी पक्ष आहे ना आपल्या इथं, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, हो हो काँग्रेस आहे, हो शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे, हो. मनसे आहे. मग हे विरोधी पक्ष कुठे येतं? कसं आहे, सत्ताधारी पक्ष जर चुकीचे किंवा काही कामं करत असत त्याला विरोध करायचं काम विरोधी पक्षाचं असते. बरोबर. जेवढे जबाबदार सत्ताधारी येतात तेवढे विरोधक नाहीत का? मग विरोधक कुठे आपल्या मेकर मतदारसंघातले? आता कसं आहे, ज्यावेळेस अधिवेशन चालते त्या अधिवेशना काळामध्ये विरोधी पक्षनेता प्रबळ असतो. बरोबर. परंतु मतदारसंघ वाईज जर आपण विचार केला किंवा गावामध्ये जर विचार केला तर विरोधी पक्षनेता कोणीच वाटत नाही. बरोबर. असं एक चित्र आपल्याला पाहायला मिळते. इलेक्शनच्या पिरियडमध्ये खरोखर एकमेकाच्या विरोधात असतात, इलेक्शन संपलं की विषय त्याचा संपला, अशा प्रकारचं चित्र हे प्रत्येक मतदारसंघामध्ये दिसते. आणि त्यातल्या त्यात पुन्हा हे आपल्या मेकर मतदारसंघाच्या परिसरातले जे काही मतदारसंघ असतील इथं मात्र तो खेळ वेगळाच आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. ते 5-10 वर्षाच्या अगोदर मोर्चे पाहिलेले तुम्ही भरपूर, हो आंदोलन पाहिले, हो. उपोषण बी भरपूर पाहिलेले हो. आहेत, कुठं खुर्च्या फोडणे, अधिकाऱ्याला काळे फासणे, भरपूर आपण पाहिलेले, तुम्ही आम्ही पाहिलेले. या 5-10 वर्षात ते दिसत नाही मेकर मतदारसंघात काही. नाही. आता म्हणजे कसं आहे, कागदी घोडे जास्त येते किंवा निवेदन घेऊन जायचं, अधिकाऱ्याला द्यायचे, फोटो काढायचे आणि परिस्थिती जैसे तेच. आता हे कसं असते, निवेदन द्यायचे, निवेदन देणारी जी काही मंडळी असते ही इलेक्शन पिरियड जवळ आला, ग्रामपंचायत इलेक्शन आलं किंवा जिल्हा परिषदचं इलेक्शन आलं, पंचायत समितीचं इलेक्शन आलं, मग त्याच्या माध्यमातून त्या परिसरामधली मंडळी गोळा करायची आणि अशा प्रकारचा उपक्रम राबवला येतो. आता गजानन भाऊ बोरकरचा जर आपण विचार केला, यांचा काही इलेक्शनचा विचार नाही, यांचा काही राजकीय हा विषयच नाही, हे सामाजिक आहेत आणि अतिशय गोरगरीब आहेत. परंतु कुठेतरी जनतेचं ते काम झालं पाहिजे म्हणून ते आज नाही, ते गेली 10 वर्षापासून ते रस्त्यावर उतरतात. आणि गेल्या 10 वर्षाचं रेकॉर्ड त्यांचं जर पाहिलं तर कुठेच कुठे राजकीय भाग नाही त्यांचा, नाही का? आणि दुसरी गोष्ट अशी की राजकीय लोक हे नुसतंच दाखवतात, हा यांचा दाखवण्याचा भाग आहे. इथे यांचा दाखवण्याचा भाग नाही, प्रत्यक्ष ते कार्य करायचं, त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा व्यक्तीचा फायदा नाही तर कोणाला तरी तो फायदा व्हावा, अशा प्रकारचं सामाजिक त्यांचं ते काम आहे. झालं सगळं झालं, हे विषय एकच आता सर्वांचा काय पूर्ण फायदा घ्या. मग हे होते शेतकरी होते, मेकर लोणार तालुक्यातील शेतकरी आहेत, लोणारचे मामा आहे. सर्व म्हणजे चळवळीमध्ये किंवा गजानन बोरकर यांच्या पाठीमागे आणि धार्मिक सामाजिक कार्यामध्ये हमेशा असतात. ते बाकीचे शेतकरी आले तर सर्व परेशान येतं. थोडे जरी शेतकरी असले तरी प्रत्येक जण काय करते की बा पुढं कोण होते, लोकांना वाटतं की बा आपण कुठं दांगडो करा किंवा कुठं जा, तहसीलदाराला काही गोष्टी बोलत, आपल्याला कोणी काय म्हणलं, या राजकारणामुळे लय भानगडी येतात की भाऊ काय म्हणतील, साहेब काय म्हणतील, हे काय म्हणतील, हे दिसतंय तुम्हाला, समजतंय तुम्हाला, पण बोलत नाही कोणी, हिंमत होत नाही कोणाची आणि परेशानी आपल्याच होतात. गजानन भाऊ बोरकर येतं, टावर आंदोलन करतात, सगळ्याला माहिती आहेत ते, आणि ते टावरवर जाणार येतं. आता शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. त्यांना काय राजकीय फायदा नाही त्यांचा, कुठं निवडणूक काय लढवायची नाही, आर्थिक बी त्यांचा काही विषय नाहीये. आणि शेतकऱ्यांचाच रस्ता जर मोकळा झाला तर हा शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे. गजानन भाऊ बोरकर यांना काही फायदा नाही त्याच्यातून. उन्हातानामध्ये 1-2 दिवस करतात आंदोलन का 2-4 दिवस करतात का त्यांचं त्यांना माहित. पण जे मेकर लोणार तालुक्यातील शेतकरी असतील, ज्यांना तहसील कार्यालय किंवा हे लोक बेजार करत असतील अनेक वर्षापासून तक्रारी करून त्यांना जर रस्ता मोकळा होत नसेल तर त्यांनी गजानन भाऊ बोरकर यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजेत. त्यांनी व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे, बाकीच्या मंडळीला माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये राजकारण आणू नका, जात धर्म आणू नका, हे बाजू ठेवा थोडंसं जरा. आपले रस्ते मोकळे होईपर्यंत ह्या 2-3 गोष्टी बाजू ठेवा जा. आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, मंत्री कोण आहे, सत्ता कोणाची आहे, या गोष्टी बाजू राहू द्या थोड्याशा जरा. हे वैयक्तिक प्रश्न आहे आणि याच्यामुळेच आपलं कुटुंब चालतंय, घरदार चालतंय, 2 पैसे घरात येते. मग ह्या गोष्टी पहिले करा. राजकारण निवडणुका जवळ आल्याच्या नंतर मग आपापल्या पक्षाने तुम्ही कामं करा, पण सध्या तरी या सार्वजनिक कामामध्ये सर्वांनी सहभाग घ्या. आणि शेतकरीच नाही, जे सामाजिक संघटनेमध्ये किंवा राजकारणामध्ये काम करतात निस्वार्थपणे, त्या लोकांनी सुद्धा याच्या पाठीमागे राहा. म्हणजे राजकीय पाठबळ जर या लोकांना थोडंफार मिळालं, मग ते उभाटा असेल, काँग्रेस असेल, शिंदे सेना असेल किंवा कोणता पक्ष असेल, त्या लोकांनी सुद्धा यांच्या पाठीमागे थोडंफार उभं राहा. रस्ते मोकळे कसे होतील, शांततेच्या मार्गाने, भांडण न करता, गुन्हे दाखल न होता, एक शांततेच्या मार्गाने रस्ते कसे मोकळे होतील यासाठी यांना पाठिंबा द्या, सहकार्य करा. विदर्भ सत्यजित चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या पाठीमागे आहेच.
जय महाराष्ट्र. झाला ना विषय तो आता या समोर या लवकर तिकडं तर अतिक्रमण काढणे मग जा लवकर. बावनकुळे साहेबांना सांगितलं की रस्ते मोकळे करा. हो ते झालं. आता माझा माल सध्या शेतात पडेल, तूर आणि सोयाबीन. अजून आतापर्यंत एकाही शेतकऱ्याची तूर सोयाबीन शेतात नाही. तुम्ही जाऊन पाहायचं तर माझा माल शेतात पडेल. आता त्या मालाचं नुकसान मला कोण देणार आहे भरपाई? आणि मी आमसभेत मी पत्र दिलं तर आमदार साहेबांना, तर आता त्या आमसभेला भरपूर दिवस झाले. आता याच्यावरून अजून कोणतंच काहीच नाही आलं माझ्याकडे, फक्त हा कागदच माझ्याकडे शिल्लक आहे. हे पाहून घ्या. नाही काय कागदाचा विषय असा आहे, मी तुम्हाला सांगतो की कागदाचं तुम्हाला आम्हाला माहित हे निवेदन या तुमच्या तक्रारी या थप्प्या पडलेल्या आहेत. प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन पहा तुम्ही, म्हणजे त्या बाबूल माहित नसते की आपण किती तारखेला तक्रार दिली होती. किंवा मग शोधत बसते एखाद्या वेळेस की कुठे तक्रार कुठे तक्रार. त्याच्यामुळे या कागदाच्या आणि तक्रारीच्या भरोश्यावर काही मागण्या सुटत नाहीत. गजानन बोरकर सारखे आंदोलनकर्ते जर असले तेव्हाचे लोक जरा वठणीवर येतील. वठणीवर म्हणायचा अर्थ की त्यांचं कर्तव्य त्यांना माहित होईल की बा तुम्हाला खुर्च्या कशासाठी दिल्या आणि तुम्ही काय कामं करून राहिले. आपला विषय नंतर आपण वेळेवर बोलू. ते गजानन भाऊ आंदोलन करणार आहेत. मी तुमच्या शेतकऱ्यासोबत आहे, मला कधी फोन करा, काही अडचण नाही. जय महाराष्ट्र.